नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेती मित्र प्रदीप. मित्रांनो बघा, आपण लागवड केली ती वांग्यांची, बऱ्यापैकी सेट झालेत. आता त्यामध्ये बघा तुम्हाला दाखवतो काय काय फरक जाणवलेत. तर नमस्कार मित्रांनो, हे बघा आपण हिच्यामध्ये जी फवारणी केली होती, एक मावा तुडतुड्यासाठी होती, त्यानंतर आडीसाठी होती, आणि त्याच्यामध्ये आपण बायो 303 घेतलं होतं. त्यामुळे काय झालं माहिती आहे का, रिझल्ट काय मिळाला? ही जे नवीन नवीन फुटवी निघत आहे बघा, हे नवीन नवीन फुटवी आता निघत आहे. थ्रिप्सचा काय अटॅक वाटला नाही अजून. बघा पाणी एकदम फ्रेश दिसतंय, अजून काय अटॅक वगैरे आला नाही आहे. फवारल्यामुळे बऱ्यापैकी रिझल्ट मिळाला आहे. पण मित्रांनो आपला वांगी प्लॉट जो आहे ना, तो बऱ्यापैकी सेट झाला आहे. अटॅक पण काही वाटला नाही आहे. पण मित्रांनो तुम्ही बघा, आता कवडे कवडे जर डीर निघत आहे, कवडे डीर निघाले म्हणजे समजून घ्या इथून अटॅक सुरू होणार आहे, थ्रिप्सचा, मावा, तुडतुडे. म्हणून मित्रांनो, आणि दुसरं म्हणजे एक जबरदस्त जो प्रादुर्भाव असतो तो असतो शेंडाळीचा. आता हे शेंडाळीचा सुद्धा आता प्रादुर्भाव वाढणार आहे. म्हणून मित्रांनो याच्यावर काय उपाय नाही करावा. आता बघा, आपण उपायण्यासाठी आधीच आपण जे अंतर घेतलं आहे, ते अटॅक जास्त येऊ नये म्हणून 8 फुटाचं अंतर घेतलं आहे. एक नळी सोडून आपण वांगे लागवड केली आहे. आता मित्रांनो पुढचं नियोजन कसं आहे याचा मी नक्की एक व्हिडिओ बनतोय. तोपर्यंत मला फॉलो करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला, जय जवान जय किसान.